कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर. भाजीपाला बाजारभाव आणि आवक. 8/8/2024. शेतकरी मित्रांनो, बीडच्या आवकेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली. वाढ होऊन बाजारभावामध्ये घसरण पाहायला मिळाली. तसेच फ्लावर, कोबी यांच्या आवकेमध्ये घट पाहायला मिळाली. आवकेमध्ये घट होऊन फ्लावर आणि कोबी यांचे बाजारभाव 10 ते 20% सुधारले. मक्याच्या आवकेमध्ये वाढ सुरूच राहिली. बाजारभावामध्ये थोडीशी घसरण झाली. आलं, अद्रक 40 डागांची आवक होऊन बाजारभाव 300 रुपये ते 750 रुपये 10 किलो. काकडी 400 डागांची आवक होऊन बाजारभाव 100 रुपये ते 200 रुपये प्रति 10 किलो. कारले 164 डागांची आवक होऊन बाजारभाव 200 रुपये ते 450 रुपये. कोबी 1200 डागांची आवक होऊन बाजारभाव 100 रुपये ते 170 रुपये 10 किलो. गवार 1283 डागांची आवक होऊन बाजारभाव 300 रुपये ते 800 रुपये 10 किलो. शिमला मिरची 177 डागांची आवक होऊन बाजारभाव 200 रुपये ते 400 रुपये 10 किलो. टोमॅटो 73 डागांची आवक होऊन बाजारभाव 200 रुपये ते 450 रुपये 10 किलो. फ्लावर 1700 डागांची आवक होऊन बाजारभाव 100 रुपये ते 200 रुपये 10 किलो. हिरवे वांगे 54 डागांची आवक होऊन बाजारभाव 200 रुपये ते 500 रुपये 10 किलो. मका 1700 डागांची आवक होऊन बाजारभाव 100 रुपये ते 160 रुपये 10 किलो. भेंडी 175 डागांची आवक होऊन बाजारभाव 200 रुपये ते 500 रुपये 10 किलो. फरशी 300 डागांची आवक होऊन बाजारभाव 200 रुपये ते 451 रुपये 10 किलो. दुधी भोपळा 110 डागांची आवक होऊन बाजारभाव 150 रुपये ते 250 रुपये. दोडका 35 डागांची आवक होऊन बाजारभाव 200 रुपये ते 550 रुपये 10 किलो. मिरची 491 डागांची आवक होऊन बाजारभाव 200 रुपये ते 451 रुपये 10 किलो. बीट 1300 डागांची आवक होऊन बाजारभाव 100 रुपये ते 180 रुपये प्रति 10 किलो. तोंडली 6 डागांची आवक, बाजारभाव 300 रुपये ते 400 रुपये प्रति 10 किलो. पापडी 3 डागांची आवक होऊन बाजारभाव 500 रुपये 10 किलो. लिंबू 6 डागांची आवक, बाजारभाव 200 रुपये ते 500 रुपये 10 किलो. घेवडा 40 डागांची आवक होऊन बाजारभाव 200 रुपये ते 600 रुपये 10 किलो. चवळी 140 डागांची आवक होऊन बाजारभाव 150 ते 500 रुपये 10 किलो. पावटा 10 डागांची आवक होऊन बाजारभाव 300 रुपये ते 400 रुपये 10 किलो. भुईमूग शेंगा 120 डागांची आवक होऊन बाजारभाव 400 रुपये ते 700 रुपये 10 किलो. बाजारभाव रोजच्या रोज कळवले जातील. हे बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे आहेत. दर शनिवारी मार्केट बंद राहील याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. दुपारी 12 नंतर लिलाव चालू होतात. धन्यवाद. जय जवान जय किसान.